धाराशिव जिल्ह्यात 4 दिवसांपासून पाऊस सुरू. पावसामुळे शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान. कांदा, फळबागा, टोमॅटो आणि इतर पिकांचं नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत. सोलापुरात मागील 4 ते 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस. मुसळधार पावसामुळे वडापूर बंधाऱ्याचं पाणी ओव्हरफ्लो. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने बंधाऱ्याची माती वाहून गेली आहे. वाशिममध्ये पावसाचा कहर. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात नुकसान. 1 जण जखमी. प्रशासनानं नुकसान भरपाई देण्याची गावकऱ्यांची मागणी. बीडच्या आष्टी तालुक्यात सर्वात जास्त पाऊस. पावसाने केळी, डाळिंब व कांदा पिकात पाणीच पाणी. शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. पुण्यातील सिंहगड कॉलेजच्या विरोधात पतित पावन संघटनेचं आंदोलन. प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांचे पगार अडवल्याचा आरोप. डोंबिवली एमआयडीसी परिसरात गॅस पुरवठा खंडित. दुपारी 1 वाजल्यापासून गॅस पुरवठा ठप्प. घरडा केमिकल कंपनीजवळ पाईपलाईन डॅमेज झाल्याची माहिती. भीमा नदीत शाळकरी मुलांची हुल्लडबाजी. दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत मारल्या उड्या. मुलांची हुल्लडबाजी जीवावर बेतण्याची शक्यता. नाशिकमध्ये मद्यधुंद गुंडांचा धुमाकूळ. 2 ते 3 मद्यधुंद गुंडांचा कोयत्यानं हल्ला. दहशत माजवण्याच्या करता उद्देशाने हल्ला. तर संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. मीरा रोडच्या शांतीनगर परिसरात आग. 2 सिलेंडर फुटल्यानं आग लागल्याची माहिती. घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग येथे कारचा अपघात. अपघातात 2 जण जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.